बरं, राजकीय परिस्थितीचा विचार करत असताना मतदारांना गृहीत धरता का विकास लवांडे? मध्ये ह्या काही चर्चा चाललेल्या आहेत. हं, आता अवधूतवाद ज्या पद्धतीने बोलतात, हं, मी यांना एवढा आत्मविश्वास येतो कुठून असा प्रश्न सर्वांना पडतोय. हं. अजून मतदान होण्याच्या पूर्वीच आम्ही बरं. ज्यावेळी बोलतोय तेव्हा निवडणुका प्रक्रियेने आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा निवडणूक आयोगावर मोर्चा निघाला होता. हो. 50,000 ते 60,000 लोकं, 70,000 लोकं रस्त्यावर उतरली होती मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्यावर. हं, तेव्हा निवडणुका लागलेल्या नव्हत्या. हे लक्षात घ्या. काय मागण्या होत्या आमच्या? त्या मागण्या पूर्ण झाल्या का निवडणूक आयोगाकडनं? हं. निवडणूक आयोग जर इथे सत्ताधारी पक्षाला तिथे प्रत्येक ठिकाणी क्लीन चिट देत असेल, आजच राज्य निवडणूक आयुक्ताचे जे काही आयुक्त आहेत वाघमारे साहेब, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, हं, हं, की तुमच्याकडे आचारसंहिता भंगाच्या आज किती तक्रारी आल्या? हं, त्या आयुक्तांनी सांगितलं फक्त एक तक्रार आली, एक. हं. 29 महानगरपालिकेमध्ये कुठेही आचारसंहिता भंग झाला नाही, असं निवडणूक आयोगाचे आयुक्त आज सांगत होते. आणि एका बाजूला जर आपण सगळ्या माध्यमांच्यातल्या बातम्या पाहिल्या, सगळे सोशल मीडिया जर चेक केला, तर सगळ्या निवडणुकीमध्ये कुठेही एकाही महानगरपालिकेमध्ये निर्विवादपणे, पारदर्शकपणे, निर्भय वातावरणामध्ये, विश्वासार्ह वातावरणामध्ये मतदान पार पडलंच नाही. मतदार याच्यातले घोळ मिटलेत का? नाही मिटले. निवडणुकीला कोण विजयी व्हायचंय, कोण नाही हा मुद्दा सोडून देऊ आपण. तुम्हीच विजय व्हा, तुम्हीच राहा अजून 60 वर्ष. आमचं काही बंधन नाही. पण निवडणुका तर पारदर्शक घ्या. खरं तर निवडणूक आयुक्त देशाचे जे आहेत मुख्य निवडणूक आयुक्त यांची जी निवड समिती आहे, त्या निवड समितीतनं जेव्हा सरन्यायाधीशांना काढून टाकलं आणि 2 पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशी कमिटी केली, त्याच दिवशी या देशातला निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची शाखा बनलेला आहे. अवधूतजी, हा हे मी आरोप तुम्हाला जबाबदारीने मान्य आहे का? बोलतोय. अवधूतजी, मी तुमच्या विकास प्रश्नाला लवांडे आहेत आपल्याबरोबर. तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. त्याच्या आधी फक्त एक आठवण करून टाकतो. 7 वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये बोलताना या भारतातील सर्वात मोठे जाणकार नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी तिकडच्या मतदारांना आवाहन केलं होतं की या दिवशी इथे इथे नवी मुंबईमध्ये इलेक्शन आहे, तिथे अमुक अमुकला मत द्या आणि त्यानंतर बोटावरची शाई पुसून आपल्या गावी जा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या अमुक अमुक उमेदवाराला मत द्या. म्हणजे हे त्यांनी, अहो साहेब जरा थांबा हो, तुम्ही बोलत कशाला असताना तुम्ही मी बोलत विषयार्थ नाही. करता? अहो मुख्य निवडणूक मी प्रश्न उपस्थित काय केलाय तुम्ही बोलताय काय? निवडणूक आयोगाचे आयुक्त कमिटी का बदलली? सरन्यायाधीशांना का काढून टाकलं ह्याच्यावर बोला. मी तुमच्या घरी आलेलो नाहीये, तुम्ही मला सांगणार हे बोला आणि ते बोला. नाही, नाही, तर तुमचं त्याच्यामुळे ऐकायला- मी तुमच्या अहो भेगा- अहो ऐकायला अहो देश लवांडे होता साहेब, नाही. आपण खूप प्रत्येक मोठे आहात, मुद्द्याचं आप उत्तर महान घेऊया. आहात, आपण तुमची खूप महान आहात, भेगाफेकी माझ्याहून ऐकायला ज्येष्ठ देश होता आहात, नाही. आपल्याला तुमची भेगाफेकी रोज ऐकतो माझ्याहून देश. जास्त अनुभव आहे. मला माहिती आहे आपण खूप महान आहात, आपल्या पक्षामध्ये आपल्याला खूप आदर आहे, आपल्या मताला खूप तुम्हाला किंमत सुद्धा आहे, सतराच्या मला उचलत सगळं ठेवलंय. माहिती आहे. तर तुमच्या सगळे 17च्या उचलतात भारतीय जनता पार्टीचे लोक. ओरिजिनल भाजपाचे लोक फक्त 17च्या उचलतात. बरं, त्या मुद्द्याकडे मी येईलच ना. निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अवधूतजी, तुमची शाखा असल्याचा विकास लवांडे थेट आरोप करता. बोला. ज्यांनी स्वतः आपल्या मतदारांना दुबार मतदान करा म्हणून सांगितलं, राजकीय हे बोलू ज्या नका. निवडणूक पक्षाचे आयुक्ताबद्दल अध्यक्ष असं बोला. सांगतात त्या पक्षाचा प्रवक्ता आज दुबाराबद्दल बोलतोय. जाऊ द्यात, त्यामुळे त्यांना किती सिरियसली घेतलं विधानसभेमध्ये दाखवून दिले. बरं. 10 मध्ये आटपलेत ते आणि त्यांचा पक्ष सुद्धा आता हा पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही राहिला. ते स्वतःचे अध्यक्ष ते पक्ष सोडून निघून गेले आणि त्यांनी दुसरा पक्ष काढलेला आहे. आता निवडणूक आयोगाबद्दल येऊया. जर मी निवडणूक आयोगाबद्दल बोलायला लागलो तर आमच्यावर अशी टीका होते की हे निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलतात आहेत आणि आम्ही का उत्तर देतो. तर त्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधात केलेल्या कुठच्याही आरोपाला मला उत्तर द्यायचं नाहीये. निवडणूक आयोग काय ते उत्तर देईल. परंतु जर तुम्ही मला असं विचारत असाल की निवडणूक आयोग आमच्या हातची बाहुली झाली आहे, ते शक्य नाही, ते नाहीये. काय झालं होतं की इलेक्शनमध्ये अगदी इंदिरा गांधींपर्यंत चीफ इलेक्शन ऑफिसर ऑफ इंडिया हा असायचा. हा स्वतः पंतप्रधान अपॉइंट करायचा आणि सिंगल पार्टी होता, एक सिंगल माणूस होता, 2 किंवा 3 पण नव्हते आणि तिकडे पॅनेल पण नसायचं. त्यावेळी विरोधी पक्ष नेत्याला पण विचारायचे नाहीत आणि त्यावेळी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पण विचारायचे नाहीत. हा सर्व प्रोगेटिव्ह आणि सगळा हक्क हा त्यावेळच्या पंतप्रधानांच्या हातात होता. आणि हे केवळ आणि केवळ ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले तर त्यावेळी त्यांनी चीफ इलेक्शन कमिशन यांचं एक नाही तर तिघांचं पॅनेल केलं आणि त्याच्यानंतर जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी केलेली प्रक्रिया आहे. ह्याच्या आधी हे
काय करत होते? ज्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात ते स्वतः आपल्याला हवा तो चीफ इलेक्शन कमिशन बनवत होते. आणि ज्या चीफ इलेक्शन कमिशनने यांना इलेक्शन निवडून दिली त्यांना त्यांच्या नंतरच्या मंत्रिमंडळामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून घेतलेलं आहे. एवढंच नाही तर राज्यसभेला खासदार पण म्हणून घेतलेलं आहे. काय सांगता हो तुम्ही मला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.